आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। रसायन मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। ही काही जम्मू काश्मीर खोऱ्यातील बर्फाच्छादित नदी नाही, तर ही आपली पवित्र इंद्रायणी नदी आहे। इंद्रायणी नदीला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। इंद्रायणी नदी केमिकल युक्त पाण्यामुळे फेसाळली आहे। इंद्रायणी नदी सोडले जाणारं रसायन मिश्रित पाणी बंद करण्याची मागणी केली जाते। या दूषित पाण्यामुळे परिसरातील गावांनाही याची बाधा पोहोचू लागली आहे। तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी ही लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे। एकेकाळी खेड हवेली तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात होती, मात्र हीच जीवनदायिनी सध्या गटारगंगा झाली आहे। नदी पात्रातील दुर्गंधीमुळे जलचर प्राणी नाहीसे झाले। नदी काठावरील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी प्रशासन वेळोवेळी बोलतं, मात्र यावर ठोस अशी उपाययोजना केली जात नाही। नदी पात्र स्वच्छ आणि सुंदर असावं अशी कल्पना या भागातील लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी वेळोवेळी बोलतात, मात्र कोणी लक्ष दिलं नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक सदस्य तर फक्त चमकोगिरीतच पुढाकार घेत असल्याचं नागरिक बोलतायत। नदी पात्रात केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।